ना 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 ना. गुरुदादा काय रे ते बघा ते दोंड भाकरी करते. हाय ना. गुरुदादा काय रे ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. कारण्या आपण काहीतरी करू पण आधी आहे ना त्या धोंडी भाऊला भाकरी करायला मदत करू. मग चला ना मग. चल. नमस्कार प्रेक्षकांनो, व्हिडिओ तर बघतातच तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब केला नाही अजून, तेवढा चॅनल सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धोंडी भाऊ थांब, आम्ही करून देतो तुला भाकरी. तू हो माग मदत करतो तुला. ए राहून द्या माझं मला करू द्या. अरे काय राहू दे, आम्ही आलोय ना, देतोय ना करून. अरे तुम्ही आज करचाल, उद्या परवा मलाच करायला लागणार आहे. माझं मी करतो, राहू द्या. अरे उद्या पण येतो बाबा करून द्यायला, मग तर आलं. नको माझं मी करतो. ए बघ तू लोड घेऊ नको, करून देतो आम्ही. आम्ही आलोय आता. नका त्रास देऊ जीवाला. करण्या तू भाकर शेक, मी जाळ घालतो. हा. दे. भाऊ एका बाकीत बागेन का तू नाही तर अजून एखादा टाका. येतो बागून आता बस. गुरुदादा अजून एखादा टाका. हा टाकू ना. लावा लावा. पाणी लावतो ना. हा, लावा. अरे नका करू, मी करतो सगळे बरोबर. भाऊ थांबा तुम्ही. अरे राहून द्या, माझं मी करतो. तुम्ही एक काम करा गुरुदादा, बाऊला उठवा आणि बाग थापाय बसा तुम्ही. भाऊ उठ तू. अरे नको तसं नको. अरे माझं मला करू द्या. अरे तुम्ही उगाच जीवाला त्रास घेऊ नका, माझं मी करतो. तू ऐक, करतो मी तुला पटकन एक भाकर थापून देतो अजून एक. उठ. अरे माझं मला करावं लागेल, तुम्ही काय जीवाला त्रास घेता. ठेवा. करण्या ती जळायला लागली ते पलटी कर भाकर. जाळ घाला. गुरुदादा हा? बरं झालं तुम्ही पाटकास करून दिलं. हा ना. आयशू वहिनी. काय रे गोळ्या? अहो ऐका ना, हा ते धोंडी भाऊकडे बघून आम्हाला लय कस तरी वाटतंय हो. काय रे, काय झालं मधीच? ते म्हातारे आई गेल्यापासून ते स्वतःच हाताने भाकरी करते. हा. आणि त्यांना म्हणलं आमच्या घरी चला जेवायला किंवा मग तुम्हाला डबा आणून देतो, तर त्यांना ते बी पटत नाही. ते स्वतःच हाताने भाकरी करते आणि खाते. अरे बरोबर आहे, कसं पटन? गोळ्या अरे जुनी माणसं स्वाभिमानी असतात, त्यांना स्वतःच स्वतः करायची पहिल्यापासून सवय असते. आणि मला पण नाही बरं वाटत, मी पण लय वेळा म्हणले पण ते नाही ऐकत रे. पण आईशिवानी ते आम्हाला देखत नाही ना, काय करावं. ते काय झालं माहिती का, त्याला उठता वाचता येत नाही लवकर म्हणून म्हणलो आम्ही. हा. नाही उठता वाचता येत असतं आम्ही काय म्हणलो असं. याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना आम्हाला. मी काय म्हणते, दोंडी भाऊ आपण असं सांगितल्यावर ऐकणार नाही. माझ्याकडे आहे ना एक आयडिया आहे, म्हणजे कसं त्यांचं काम पण होईल आणि त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पण पोहोचणार नाही. आईशिवानी तुम्ही म्हणताय ते खरंय बर का, पण हा. आयडिया काय करायची? चला माझ्या बरोबर, सुचली चालतंय. मला आयडिया. चला. चालते चला मग. चला. दोंडी भाऊ झालं का जेवण? होय झालं की. आज काय बरं लय दिवसाने? हा काम होतं तुमच्याकडं. काय हो? अहो काय हा फॉर्म आणलाय, सरकारने एक नवीन योजना चालू केली. जे वयस्कर माणसं आहेत, ज्यांना घरी जेवण करून घालायला कोण नाही, त्यांच्यासाठी एक स्कीम चालू केली. 1 रुपयात आहे ना महिनाभर रोज 3 टाइम एक भाकर, ही योजना चालू केलेली आहे. आणि ही योजना आहे ना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. मग आता तुम्ही याच्यावरती मला अंगठा द्या, मी हा फॉर्म भरते. कुठे द्यायचा? हा ही याला अंगठा लावा. हा थांबा. इकडे दे. झालं. सारखा एवढा गरीबाचा विचार करायला लागले. हा मग चला, आता हा फॉर्म भरलाय, मी ग्रामपंचायतीत जाऊन जमा करते. थांबा, असं करतो, मीच जाणार आहे तिकडे हा. सरपंचाकडे. मीच देऊन येऊ का? चालन, तसं करा. हा. येऊ का मग? हा या. काय दोंडी भाऊ, कुठं ताना एवढं चालले? ते सरपंचाकडे चाललो होतो. कोण? ही कागद द्यायचा होता. कागद? कसला कागद येऊ?
ती सरकारची योजना आली ना, हा. 3 टाइम जेवण, हो त्याचं कागद द्यायचं होतं. 3 टाइम जेवण किती? हा, 1 रुपयात 3 टाइम भाकर मिळणार आहे. 1 रुपयात पिंटू शेट, मला कसं माहित नाही या योजनेबद्दल. अशी काही योजना नाही धोंडी भाऊ. माझी तर लय लांब लांब पर्यंत ओळख आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत पार त्या प्रत्येक खात्याच्या मंत्र्यापर्यंत ओळख आहे. त्यांना जर आहे ना एखादी योजना तयार करायची असेल ना तर ती माझा सल्ला घेतात. मला काय या योजनेबद्दल काय काय माहिती नाही गाड्या. माहित नाही पण ती द्यायला चाललो बुवा. मी का खाली अंगठा बी केला ना. अच्छा, अंगठा बिंगठा घेऊन घेतलाय लगा, घेतलाय की सगळा अंगठा? विषय करून टाकलाय धोंडूभाऊचा. हा ना. हिला काय मला कसं काय कळलं नाही गाड्या. हो दे इकडे ते फॉर्म. दोंडे भाऊ हा. मी फॉर्म जमा करतो आणि वर पाठवतो. जावा तुम्ही घरी. हा चालते. हा. तेवढं बघा बरं का. हा हा. सरपंच काय हो काय म्हातार माणूस आहे, लेता वाचता येत नाही म्हणून काय गैरफायदा घेता काय तुम्ही? हा काय 7-12 कोरा करायचा काय धोंडी भाऊचा? पिंटू शेठ, मी तुम्हाला आता इथं काय सांगितलं ना, हं. तुमचा आहे ना माझ्या अजिबात विश्वास नाही बसणार. हं. त्याच्यामुळे ना तुम्ही माझ्या संग चला, मी सांगतो तुम्हाला काय आहे. नाही मला नाही माझा 7-12 कोरा करायचा. अहो तुम्हाला लिहिता वाचता येतं, सही करता येते ना. मग? मग तुमचं जे काय असेल तुम्ही वाचणारच आहे ना. ती होईल म्हणा, पण काय अहो कावा तरी विश्वास ठेवा आमच्यावर. बरं चला. जाऊ काय असन ते बघू. चला. दोघे. माझा सोमवार हा, माझा मंगळवार आहे. माझा बुधवार. मग माझा गुरुवार आणि शुक्रवार आपण काय करू, सरपंचांना देऊ आणि ठीक आहे. शनिवार आणि रविवारचं करू नियोजन काहीतरी. ठीक आहे ठीक आहे काय चालेल हो चालेल ना. चल. मग मी तसं हे करते. हा. पण ठरलं तसं. अरे आयशू, ते धोंडे भाऊ आहे ना, ते भरलेला फॉर्म माझ्याकडे घेऊन येत होते. त्यांना भेटलं पिंटू शेठ. पिंटू शेठ काय म्हणतात, हो सरपंच त्या धोंडे भाऊला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांचा अंगठा घेतलाय आणि तुम्ही 7-12 नाव करून घेताय. आता तूच सांग पिंटू शेठला काय चाललंय आपलं ते. अहो पिंटू शेट तसं काही नाहीये. त्याचं काय झालं तुम्हाला माहितीये, धोंडी भाऊचं आता वय झालंय आणि वयोमानानुसार त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. हा. सकाळी धोंडी भाऊला आम्ही भाकरी करताना बघितलं, म्हणलं आपण पण धोंडी भाऊला काहीतरी मदत करू. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आमच्यातलं एक जण रोज त्यांना भाकरी आणि कालवण घरून करून देणार. अच्छा. आणि तुम्हाला तर माहितीये जुन्या माणसांचं कसं असतं, आपण त्यांना जर अशीच मदत करायला गेलो तर ते आपली मदत घेणार नाही. त्यांचं म्हणणं कसं असतं, आपलं शरीर जवळ हालचाल करतंय तवर आपलं काम आपणच करायचं. म्हणून मग आता त्यांना मदत करायची कशी, म्हणून आम्ही सगळ्यांनी या सरकारी योजनेचा बनाव केला आणि मग आम्ही त्यांना सांगितलं ही सरकारी योजना आहे. मग आम्ही हा डाव सगळा बनवला आणि मग त्यांना सांगितलं. असं काय? हा आयला सरपंच, चांगल्या कामात तुम्ही मला नेहमी माग ठेवता राव. पण हे पुण्य मी तुम्हाला एकट्याला घेऊन देणार नाहीये. ह्या चांगल्या कार्यात मी पण सहभागी होणार आहे. हे बघा पिंटू शेट, सोमवार ते शुक्रवार आमचं ठरलंय, आठवड्यातले 2 वार शिल्लक आहेत. मग 2 वार माझे. ओ पिंटू शेठ, फक्त 2 वार तुमचे काय आला, मला दे 1 वार त्यातला. चालतंय मग, हा 1 वार मी 1 वार. मग झालं की मग विषयच क्लिअर ना. विषय क्लिअर झालं. धोंडी भाऊची मदत झाली आणि आपलं पण काम झालं. त्यांना वाईट वाटायला नको आणि आपल्याला पण वाईट वाटायला नको. मग पण उद्यापासून सगळ्यांनी वेळेवर द्यायचा, जसे जसे वार ठरले चालतंय तसे. चालतंय. पण पिंटू शेठ, हा. हा आपला प्लॅन आहे सगळ्यांचा. हे धोंडे भाऊला शेवटपर्यंत समजून द्यायचं नाही. नाही अजिबात नाही, कुणीच विषय काढायचा नाही त्यांच्या नाही. समोर. चुकून बी नाही. कळलं नाही पाहिजे. नाही नाही. हो. चालतंय हा, हा. चालतंय मग चला चालायचं. मग, येतो मग मी. चालतंय. चल तुषार. हा चला. ए उद्या मंगळवार आहे आयशू, करण्या. हा. बरं झालं तू त्या पिंटू शेठला समजून सांगितलं, नाहीतर माया होता ठाक विश्वास नसता ठेवला बाबा त्यांनी. नाही जाऊ दे, आता ऐकलं ना त्यांनी पण. ज्यांनी त्यांनी आपल्या ठरलेल्या वारानुसार करा. हा आयशू, हो, हो, चला. चालतंय. बरं चालतंय. उद्या वार कोणाचा? करण्याचा करण्याचा. मंगळवार. चालतंय ठीक आहे. हा. चला येऊ का? हा हो. ए गोळ्या करण्या, अरे इकडे या. धोंडी भाऊ काय रे? काय नाही असंच बोलायचं. ती सरकारची दररोज भाकरी भेटायची योजना आहे ना, चांगली आहे बरं का. चांगली ना? हा. हा. पण कसं आहे ना, आई बापाला म्हातारपणी एकटं सोडणाऱ्या पोरांसाठी बी काहीतरी योजना आणा म्हणावं सरकारला. भाकरीने फक्त शरीर जगते, इथं मन दररोज मरते, त्याचं काय करायचं? त्याच्या बी काहीतरी इलाज आहे का ती बघा म्हणावं सरकार. जाऊ का?